दरम्यान पुण्यात हडपसर भागात अनिल क्षीरसागर या 26 वर्षीय तरुणाची जाळून हत्या करण्यात आली आहे। अनिल क्षीरसागर हा गुलाबराव घुले या व्यक्तीकडे चालक म्हणून नोकरी करत होता। त्या दरम्यान अनिलनं घुलेंकडून 50,000 रुपये उसने घेतले होते, परंतु त्यानंतर अनिलनं घुलेंकडे ड्रायव्हर म्हणून काम करणं सोडून दिलं आणि हे पैसेही परत दिले नाहीत। त्यामुळे घुलेंचा त्याच्यावर राग होता आणि त्यातूनच 23 जानेवारीला रात्री अनिल क्षीरसागरला त्याच्या घरात त्यांनी बोलवून घेतलं आणि घुलेंच्या ऑफिसमध्ये आधी त्याला इलेक्ट्रिसिटीचे चटके देण्यात आले, त्यानंतर पेट्रोल ओतून त्याला जाळण्यात आलं। यामध्ये अनिल क्षीरसागर गंभीर जखमी झाला। त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु मंगळवारी पहाटे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। पोलिसांनी गुलाबराव घुलेंसह चौघांना या प्रकरणी अटक केली आहे। मात्र या विरोधात आरपीआयनं आंदोलन केलं असून घुले यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे की पहिल्यांदा या गुन्ह्यामध्ये जो पोलिसांनी 307चा गुन्हा दाखल केलेला आहे अत्यंत चुकीचा आहे। यामध्ये अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे। वास्तविक पाहता हे कृत्य हे वीटबिगराचं प्रकरण आहे। 5,000 रुपयाची उचल घेऊन 50,000 रुपये उचल घेतल्याचं या ठिकाणी त्यांनी पोलिसात जबाबामध्ये म्हटलेलं आहे। मर्डरचा गुन्हा दाखलच झालेला आहे ऑलरेडी। तपासाबद्दल त्यांच्या काही मागण्या होत्या त्या त्यांनी वरिष्ठ साहेबांना सांगितलेल्या आहेत आणि वरिष्ठांनी त्याबद्दल त्यांना आश्वासन दिलेलं आहे।